नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण सराव पेपर क्रमांक 27 जे की पोलीस भरती, आरोग्य भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेकरता अतिशय उपयुक्त असा प्रश्नपत्रिका आपण घेऊन येत आहोत। आजच्या या सराव पेपर क्रमांक 27 मध्ये आपण मराठी या घटकाचे विश्लेषण पाहत आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करत जा। मित्रांनो, यामधील पहिला प्रश्न होता मित्रांनो, द्वंद्व समाजात कोणते पद महत्त्वाचे असते? पहिला पर्याय पहिले पद, दुसरा आहे दुसरे पद, तिसरा पर्याय दोन्ही पद आणि चौथा आहे दोन्ही नाही। तर मित्रांनो, अव्ययीभाव समासात प्रथम पद महत्त्वाचे असते, प्रधान असते। तत्पुरुष समासात द्वितीय पद प्रधान असते मित्रांनो। आणि बहुव्रीही समाजामध्ये दोन्ही पद प्रधान नसतात, हे लक्षात ठेवा। आणि द्वंद्व समाजात दोन्ही पदे प्रधान असतात। म्हणजे द्वंद्व समाजात कोणते पद महत्त्वाचे असते? तर दोन्ही पद लक्षात ठेवा। हे लक्षात ठेवा की अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो। त्यामुळे आपण याकडे प्रश्नाचे स्वरूप कसे असतात हे माहीत असणं आपल्याला खूप आवश्यक आहे। तर इथे लक्षात ठेवायचं, प्रथम पद प्रधान अव्ययीभाव, द्वितीय पद प्रधान तत्पुरुष समास, दोन्ही पद प्रधान नसतात तर बहुव्रीही समास, आणि दोन्ही पद प्रधान असतात ते द्वंद्व समास। त्यानंतरचा प्रश्न आहे, सुवाच्य याचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही? नाही म्हणते। हे खूप महत्त्वाचं आहे। प्रश्न वाचन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। आपण प्रश्न प्रॉपरली जर वाचला नाही तर आहे नाही हे जर असेल तर आपल्याला योग्य उत्तर मिळणार नाही। तर पहिला पर्याय गिचनमीड, दुसरा दुर्बोध, तिसरा अवाचनीय आणि चौथा अर्वाच्य। तर मित्रांनो, सुवाच्यचा विरुद्धार्थी शब्द यापैकी कोणता नाही? तर अर्वाच्य नाही। पर्याय क्रमांक 4 उत्तर। त्यानंतर खालीलपैकी कोणता शब्द धनुष्य या शब्दास समानार्थी नाही? तर मित्रांनो, इथे पहा, पहिला पर्याय चाप, दुसरा आहे कमटा, तिसरा आहे सायक आणि चौथा आहे कोदंड। तर मित्रांनो, धनुष्य या शब्दास समानार्थी शब्द नसलेला इथे सायक आहे, हे लक्षात ठेवा। सायक म्हणजे बाण। आणि इतर जे पर्याय आहेत चाप, कमटा आणि कोदंड हे धनुष्य शब्दास समानार्थी शब्द आहेत। त्यानंतर चौथा प्रश्न पहा, बोके संन्यासी या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? पहिला पर्याय ढोंगी मनुष्य, दुसरा आहे उदार मनुष्य, तिसरा आहे चैनखोर मनुष्य आणि चौथा आहे संकुचित वृत्तीचा। तर मित्रांनो, बोके संन्यासी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ढोंगी मनुष्य आहे मित्रांनो। पर्याय क्रमांक पहिला। त्यानंतरचा पाचवा प्रश्न पहा, पाठ चोरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा। पहिला पर्याय मदत करणे, दुसरा आहे कुचरपणा करणे, तिसरा आहे नाकबूल करणे आणि चौथा मुळीच न दिसणे। तर मित्रांनो, पाठ चोरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे कुचरपणा करणे। पर्याय क्रमांक 2 उत्तर। त्यानंतर 6वा प्रश्न पाहूया, मन पूर्ण करा, 7 हात लाकूड, रिकामी जागा ढिलपी। तर ही मन कशी आहे मित्रांनो? 7 हात लाकूड आणि 9 हात ढिलपी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर। त्यानंतर 7वा प्रश्न पहा, ज्याला खूप माहिती आहे असा। पहिला पर्याय तज्ज्ञ, दुसरा आहे विद्वान, तिसरा आहे बुद्धिमान आणि चौथा आहे बहुश्रुत। तर मित्रांनो, ज्याला खूप माहिती आहे असा बहुश्रुत, लक्षात ठेवा। पर्याय क्रमांक 4 उत्तर। त्यानंतर 8वा प्रश्न पहा, समूहदर्शक शब्द सांगा फुलझाडांचा। आता समूहदर्शक शब्द सांगायचा आहे। तर मित्रांनो, इथे पहा, जाळी कशाची राहते? तर करवंदाची, करवंदाची जाळी। गुच्छ कशात राहते? फुलांचा गुच्छ, फुलांचा गुच्छ। घोस कशात राहते? द्राक्षांचा घोस, द्राक्षांचा घोस। आणि ताटवा कशात राहते? तर फुलझाडांचा, फुलझाडांचा ताटवा। म्हणजेच इथे समूहदर्शक शब्द फुलझाडांचा काय येईल?
ताटवा येईल मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 उत्तर. समूहदर्शक शब्द एका ठिकाणी लिहून घेतले आणि एक दोनदा वाचन जर केलं मित्रांनो तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सहज मिळते आणि या परीक्षेतला 1 मार्क आपल्याला प्लसमध्ये राहतो आपण. त्यानंतर शुद्ध शब्द ओळखा. आध्यात्मिक, आध्यात्मिक, आध्यात्मिक आणि आध्यात्मिक. परंतु यामध्ये फरक आहे मित्रांनो. इथं आध्यात्मिक आहे, आध्यात्मिक आहे, आध्यात्मिक, आध्यात्मिक, परंतु विलांटीमध्ये फरक आहे. एक लक्षात ठेवायचं की आध्यात्मिकची विलांटी ही जे आ आहे, आ, अ नाही, आणि दुसरं ही विलांटी रस्व राहते. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर योग्य आहे, आध्यात्मिक. त्यानंतरचा प्रश्न पहा. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर इथे पहा प्रश्न पहिला आहे, पर्याय क्रमांक पहिला अनुसया, दुसरा आहे अनुसया, तिसरा अनुसया अनुसूया आणि चौथा आहे अनुसूया. तर मित्रांनो हे लक्षात ठेवायचं, शुद्ध शब्द कोणता आहे यातला? अनुसूया. आपला अंगवळणी पडलेला आहे, अनुसूया म्हणतो आपण, पण अनसूया हा शब्द शुद्ध शब्द आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर. त्यानंतर 11वा प्रश्न पहा. 2 छोटी वाक्ये उभयन्नवी अव्ययाने जोडलेली असतात तेव्हा विरामचिन्हे वापरतात. पहिला पर्याय अर्धविराम, दुसरा आहे पूर्णविराम, तिसरा आहे अपूर्णविराम, चौथा आहे स्वल्पविराम. तर मित्रांनो 2 छोटी वाक्य उभयन्नवी अव्ययाने जोडलेली असतात तेव्हा कोणती विरामचिन्ह वापरतात? तर अर्धविराम वापरतात. लक्षात ठेवा, अर्धविरामाचं चिन्ह कसं लिहितो आपण? हे अर्धविराम आहे. आणि पूर्णविराम हे पूर्णविराम. लक्षात ठेवा. अपूर्णविराम कसा असतो? तर हा अपूर्णविराम. वाक्याचा शेवटी तपशील द्यायचा असेल तर अपूर्णविराम वापरतो आपण, आणि हा आहे स्वल्पविराम. तर हे लक्षात ठेवा, 2 छोटी वाक्य उभयन्नवी अव्ययाने जोडलेली असतात तेव्हा विरामचिन्ह कोणते वापरतात? तर अर्धविराम. पर्याय क्रमांक 1 उत्तर. योग, रूढी, योगरूढ हे कोणत्या प्रकार शब्दशक्तीचे प्रकार आहेत? तर पहिला पर्याय अमिदा, दुसरा आहे लक्षणा, तिसरा आहे व्यंजन आहे, चौथा यापैकी नाही. तर मित्रांनो योग, रूढी, योगरूढ हे अमिदा शब्दशक्तीचे प्रकार आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर 13वा प्रश्न पहा. सिद्ध शब्दांचे खालीलपैकी कोणता प्रकार नाही? तत्सम, तद्भव आणि देशी, अभ्यस्त. तर मित्रांनो हे लक्षात ठेवायचं की सिद्ध शब्दाचे जे प्रकार आहेत 3 प्रकार, त्यामध्ये तत्सम, तद्भव आणि देशी हे प्रकार सिद्ध शब्दाचे आहेत. आणि अभ्यस्त जे आहे ते आहे साधित शब्दाचे, जे की 4 प्रकार पडतात साधित शब्दाचे: उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त आणि सामासिक असे 4 प्रकार पडतात. तर सिद्ध शब्दाचे जे प्रकार आहेत ते तत्सम, तद्भव आणि देशी 3 प्रकार. म्हणजे यामधला कोणता नाही आहे सिद्ध शब्दाचा प्रकार? तर अभ्यस्त. त्यानंतर 14वा प्रश्न पहा. खालीलपैकी उपसर्ग घटित शब्द नाही? अनुभव, विसंगती, अधिपती, पूजनीय. इथे पहा मित्रांनो, अनु अधिक भव उपसर्ग घटित शब्द आहे अनुभव. विसंगती, विसंगती, तर वि अधिक विसंगती, इथे वि हा उपसर्ग घटित. अधिपती, अधि हा उपसर्ग घटित शब्द. पूजनीय यामध्ये प्रत्यय घटित आहे, म्हणजेच इथे काय लागला? अनीय. अनीय हा प्रत्यय घटित शब्द, म्हणजेच इथे उपसर्ग घटित कोणता शब्द नाही? पूजनीय. त्यानंतर 15वा प्रश्न पहा. शेजारचा श्याम धपकन पडला या वाक्यातील उद्देश विस्तार सांगा. आता उद्देश कोणता आहे यातला? कर्ता, तर श्याम. आता उद्देश विस्तार म्हणजे काय? तर उद्देश किंवा कर्त्याविषयी अधिक माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी असतील तर ते उद्देश विस्तारात लिहावेत. हे एक प्रकारचं अधिविशेषण आहे. हे काय आहे? अधिविशेषण. पहा, श्याम जो आहे तो काय आहे? उद्देश, कर्ता आहे. त्याच्या विषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता? शेजारचा श्याम.
म्हणजेच इथे उद्देश विस्तार कोणता आहे? शेजारचा. त्यानंतर 16वा प्रश्न पहा. हापूस, पायरी, कोबी, फणस हे शब्द कोणत्या भाषेतील आहे? पहिला पर्याय पोर्तुगीज, दुसरा आहे फारसी, तिसरा आहे कानडी, चौथा आहे तेलुगू. तर मित्रांनो, हापूस, पायरी, कोबी, फणस हे कोणत्या भाषेतील आहे? तर पोर्तुगीज भाषेतील शब्द आहे. पोर्तुगीज भाषेतील काही शब्द पाहूया आपण. पहिला शब्द बटाटा, तंबाखू, घमेले, पगार, फणस, हापूस, पायरी, लिंबू, संत्रा, तुरुंग, साबुदाणा, बिजागरी हे पोर्तुगीज भाषेतील शब्द आहेत मित्रांनो. त्यानंतर 17वा प्रश्न पहा. खालीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? चहा पाणी, पापपुण्य, दहीभात, आई वडील. तर मित्रांनो, वैकल्पिक द्वंद्व समास सामाजिक शब्दाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. शक्यतोवर विरुद्धार्थी शब्द असतात. पापपुण्य हे विरुद्धार्थी शब्द. 2 घटकापैकी एकाची निवड केली जाते. आता पाप किंवा पुण्य, पाप किंवा पुण्य हे झालं वैकल्पिक द्वंद्व समासाचा. किंवा अथवा वा हे विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययाचा वापर होते. म्हणजे इथे वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण कोणतं आहे? पाप पुण्य. आता चहा पाणी, चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ हा. नंतर दही भात, दही आणि भात. आई वडील, आई आणि वडील. तर इथे वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण कोणतं आहे? तर पाप पुण्य, पाप आणि पाप किंवा पुण्य. त्यानंतर 18वा प्रश्न पहा. तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला. या वाक्याचा प्रकार ओळखा. इथे प्रकार आहे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य जेव्हा 2 किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली जातात तेव्हा अशा वाक्यास संयुक्त वाक्य म्हणतात. म्हणजे समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक. तर यामध्ये समुच्चयबोधकमध्ये आणि, व आणि शिवाय. विकल्पबोधकमध्ये अथवा, किंवा, की. न्यूनत्वबोधकमध्ये पण, परंतु, परी. आणि परिणामबोधकमध्ये म्हणजे म्हणून आणि सबब. इथे पहा, आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला. म्हणजे हे वाक्य कोणतं होईल? संयुक्त वाक्य. त्यानंतर प्रयोग ओळखा. वेदिकाचा धडा वाचून होईल. पहिला पर्याय नवीन कर्मणी, दुसरा आहे समापन कर्मणी, तिसरा आहे शक्य कर्मणी आणि चौथा आहे पुराण कर्मणी. तर मित्रांनो, समापन कर्मणी हे प्रयोग आहे. आता क्रियापदाचा अर्थ कार्यसमाप्ती दर्शवितो. सर्वात महत्त्वाचं आहे, क्रियापदाचा अर्थ कार्यसमाप्ती दर्शवितो. कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो. म्हणजेच इथे 6 पहा, कर्त्याला षष्टीचा प्रत्यय आहे. कर्माला मात्र प्रत्यय नसतो. धातू ऊन हून प्रत्यय लावून असून पुढे झाला, होईल, व्हावे असे सहाय्यक क्रियापद असते. पहा, होईल, व्हावे असे सहाय्यक क्रियापद असते. हे लक्षात ठेवा. ऊन हून, वाचून, धातू प्लस ऊन हून, वाच, ऊन हून. तर हे लक्षात ठेवायचं की समापन कर्मणी हा प्रयोग कसा ओळखायचा? तर इथे क्रियापदाचा अर्थ समाप्ती दर्शवितो आणि कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो. कर्माला मात्र प्रत्यय नसतो. त्यानंतर विरोधदर्शक केवल प्रयोगी अवयव कोणते? हुड, छट, धिक आणि छत. तर मित्रांनो, विरोधदर्शक केवल प्रयोग अवयव कोणता? तर छट. हे लक्षात ठेवा. विभक्ती कारकार्थ चुकीची जोडी ओळखा. पहिला पर्याय सप्तमी अधिकरण, सप्तमी अधिकरण म्हणतात. षष्टी संबंध हे कारकार्थ बरोबर आहे. पंचमी अपादान, पंचमी कोणता आहे? अपादान, म्हणजे हे पर्याय चुकीचं आहे. तृतीया करण. तर विभक्तीचा कारकार्थ आणि चुकीची जोडी कोणती आहे? पंचमी संप्रदान. आता पंचमी कोणता आहे? अपादान आणि संप्रदान चतुर्थी राहते. लक्षात ठेवा.
त्यानंतरचा प्रश्न पहा 23वा. खालील वाक्याचा काळ ओळखा. मी वाचत जाईन. साधा भविष्यकाळ, दुसरा आहे चालू भविष्यकाळ, तिसरा आहे पूर्ण भविष्यकाळ आणि चौथा आहे रीती भविष्यकाळ. भविष्यकाळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शवण्यासाठी जो काळ वापरतो. इथे पहा मी वाचत जाईल हा काय होईल, भविष्यकाळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शवतो, म्हणजे इथं रीती भविष्यकाळ होईल मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 उत्तर. 24 पहा. पुढील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा. फूल, मोते, मूल आणि जळू. तर अनेकवचनी शब्द कोणता आहे, मोते. त्यानंतर ख आणि झ या वर्णांना काय म्हणतात, उष्मवर्ण, महाप्राण, स्वतंत्र, अर्धस्वर. तर मित्रांनो इथे लक्षात ठेवायचं ख आणि झ हे महाप्राण व्यंजन आहे. स्वतंत्र व्यंजन नाहीच, कारण स्वतंत्र व्यंजन फक्त एकच आहे, ते म्हणजे कोणतं, तर ळ. स्वतंत्र व्यंजन कोणतं, ळ. आणि अर्धस्वर कोणकोणते आहेत मित्रांनो, य, र, ल आणि व. आणि उष्म व्यंजन कोणकोणते आहेत, तर श, श आणि स. आता पर्याय राहिला महाप्राण, ख आणि झ. आता ख आणि झ हे महाप्राण पहा, लक्षात ठेवा. ह वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून या वर्णाला महाप्राण म्हणतात. ख, झ, छ, ट, ठ ही जे आहेत, ठ, ढ हे जे आहे ते मोठ्या प्रमाणात वायू बाहेर पडतो, म्हणून याला आपण काय म्हणायचं, महाप्राण. आता एकूण महाप्राण जे आहेत ते व्यंजने आहेत ते 14 आहेत, लक्षात ठेवा. तर इथे हा पर्याय लक्षात ठेवा, ख, झ हे जे कोणतं आहे तर महाप्राण आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.